6वी इंग्रजी 4.3 देअर्स अ होल इन द बकेट. याच्याच आपण क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, लिस्ट द ऑब्जेक्ट्स अँड ॲक्शन्स मेन्शन इन द पोयम. पोयममध्ये आलेल्या किंवा उल्लेखल्या गेलेल्या वस्तूंची आणि कृतींची. ॲक्शन्स म्हणजे कृती आणि ऑब्जेक्ट्स म्हणजे वस्तू, यांची यादी करायची आहे. लिस्ट म्हणजे यादी आपल्याला करायची आहे. आन्सर, ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू कोणत्या कोणत्या वस्तूंचा उल्लेख झाला आहे कवितेत पहा. अ बकेट, बादली, अ स्ट्रॉ, ॲन ॲक्स, अ स्टोन, वॉटर. एवढ्या वस्तूंचा कवितेमध्ये उल्लेख झाला आहे. ॲक्शन्स, फिक्स, कट, शार्पन, वेट, गेट. ह्या ॲक्शन्स म्हणजे या कृतींचा कवितेमध्ये उल्लेख झालेला आहे. दुसरा क्वेश्चन आहे, रिराईट द सॉन्ग इन द फॉर्म ऑफ अ सिम्पल डायलॉग बिटवीन हेनरी अँड लिझा. आपण जी पोयम पाहिली ती आपल्याला संवादाच्या स्वरूपात, म्हणजे हेनरी आणि लिझा एकमेकांशी बोलले आहेत, संवाद केला आहे अशा स्वरूपात लिहायचे आहे. आन्सर, हेनरी सेज. हेनरी म्हणाला, हॅलो लिझा, देअर इज अ होल इन माय बकेट. माझ्या बकेटला एक होल आहे. लिझा म्हणाली, देअर हेनरी, देन फिक्स द होल इन द बकेट. नंतर हेनरी म्हणाला, हेनरी सेज, विथ व्हॉट शूड आय फिक्स इट. मी कशाने ते फिक्स करू, कशाने ते नीट करू. लिझा म्हणाली, फिक्स इट विथ अ स्ट्रॉ. स्ट्रॉने ते फिक्स कर असं लिझा त्याला सांगते. नंतर हेनरी म्हणतो, हेनरी सेज, बट द स्ट्रॉ इज टू लॉंग. स्ट्रॉ खूप लॉंग आहे. हेनरी काय म्हणाला, पण स्ट्रॉ खूप लॉंग आहे. लिझा सेज, लिझा म्हणाली, देन कट इट शॉर्ट हेनरी. मग ती कापून छोटी कर हेनरी असं लिझा त्याला सांगते. हेनरी सेज, विथ व्हॉट शॅल आय कट इट. मग हेनरी तिला विचारतो, मी कशाने तिला कट करू, कशाने तिला कापू. लिझा सेज, कट इट विथ अ ॲक्स. कुऱ्हाडीने ती तो काप असं लिझा हेनरीला सांगते. हेनरी सेज, बट द ॲक्स इज टू डल. कुऱ्हाड डल झाली आहे, बोथट झालेली आहे. हेनरी लिझाला सांगतो. लिझा सांगते, देन शार्पन इट हेनरी. मग तू तिला धार लाव, शार्प कर असं लिझा हेनरीला सांगते. हेनरी सेज, विथ व्हॉट शूड आय शार्पन इट. मी ती कशाने शार्प करू, कशाने तिला धार लावू. लिझा, शार्पन इट विथ अ स्टोन. स्टोनने, दगडाने तिला तू घासून धार लाव असं लिझा सांगते. हेनरी, बट द स्टोन इज टू ड्राय. जो स्टोन आहे तो खूप ड्राय आहे, तो कोरडा आहे. लिझा सांगते, देन वेट इट हेनरी. मग त्याला ओला कर. वेट म्हणजे त्याला ओला कर. हेनरी विचारतो. हेनरी सेज, विथ व्हॉट शूड आय वेट इट. तो कशाने मी ओला करू. लिझा सेज, वेट इट विथ वॉटर हेनरी. पाण्याने तो ओला कर. हेनरी सेज, बट हाऊ शॅल आय गेट इट. ते मला कसं मिळेल. लिझा सेज, इन द बकेट हेनरी. बकेटमध्ये घे हेनरी पाणी. हेनरी सेज, बट देअर अ होल इन द बकेट लिझा. पण बकेटला तर होल आहे लिझा असं हेनरी शेवटी म्हणतो. तिसरा क्वेश्चन आहे, प्रेझेंट द स्टोरी लाईन ऑफ द पोयम इन द फॉर्म ऑफ अ सर्क्युलर फ्लोचार्ट. काय करायचं आहे, कवितेत जी गोष्ट आली आहे ती गोलाकृती प्रवाही तक्त्याच्या आधारे सादर करायची. म्हणजे गोलाकृती असे आपल्याला तक्ते बनवायचे. आपण अशा तक्त्यांच्या स्वरूपात मांडली आहे. इथून ही चालू होते, नंतर इकडून इथे येते आणि इथून पुन्हा अशी आणि अशी ही तक्ते आपले गोलाकृती प्रवाहित होतात. पहा, देअर अ होल इन हेनरीज बकेट. हेनरीच्या बकेटमध्ये काय होतं, होल होतं.
लिझा टेल हिम टू फिक्स इट. लिझाने त्याला सांगितलं की ते फिक्स कर. हेनरी आस्क व्हॉट ही शूड फिक्स इट विथ. हेनरीने विचारलं लिझाला की ते कशाने फिक्स करू. नंतर इथून बाण इथे आला आहे पहा, इथून अशी जाईल स्टोरी. शी टेल हिम टू फिक्स इट विथ स्ट्रॉ. स्ट्रॉने ते फिक्स कर असं हेनरीला लिझा सांगते. नंतर हे हेनरी विचारतो, ही टेल्स हर दॅट द स्ट्रॉ इज टू लॉंग. ही टेल्स हर दॅट द स्ट्रॉ इज टू लॉंग. स्ट्रॉ खूप लांब आहे हेनरी तिला सांगतो. नंतर लिझा सांगते, लिझा टेल हिम टू कट इट. लिझा त्याला ती स्ट्रॉ कापायला सांगते. नंतर इथे पहा, हेनरी आस्क हर विथ व्हॉट ही शूड कट इट. ती स्ट्रॉ मी कशानं कापू असं हेनरी विचारतो. शी टेल हिम टू कट इट विथ ॲन ॲक्स. कुऱ्हाडीने काप. ही टेल हर दॅट द ॲक्स इज टू डल. कुऱ्हाड बोथट आहे असं हेनरी तिला सांगतो. नंतर इथून खाली स्टोरी, शी टेल हिम टू शार्पन इट. शार्प करायला सांगते ती कुऱ्हाड. नंतर हेनरी आस्क विथ व्हॉट ही शूड शार्पन इट. हेनरी तिला विचारतो कशानं शार्प करू. शी टेल हिम टू शार्पेन इट विथ अ स्टोन. स्टोनने दगडाने ती शार्प कर. नंतर काय होतं, हेनरी टेल हर दॅट द स्टोन इज ड्राय. स्टोन ड्राय आहे, कोरडा आहे. लिझा टेल हिम टू वेट इट. मग त्याला ओला कर, लिझा सांगते. हेनरी आस्क हर विथ व्हॉट ही शूड वेट इट. कशानं ओला करू हेनरी विचारतो. नंतर इथून पहा, शी टेल हिम टू वेट इट विथ वॉटर. पाण्याने ओला कर. हेनरी आस्क हर हाऊ ही शूड गेट वॉटर. त्याला पाणी कसं मिळेल. शी टेल हिम टू गेट इट म्हणजे पाणी. हे इट पाणीसाठी वापरलं. इट इन अ बकेट. बकेटमध्ये घे पाणी असं लिझा हेनरीला सांगते. नंतर हेनरी तिला सांगतो, हेनरी टेल्स दॅट हिज बकेट हॅज अ होल. त्याच्या बकेटमध्ये होल आहे. चौथा क्वेश्चन आहे, राईट द प्युरल फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग. अनेकवचनी रूपं लिहायची. खाली आलेल्या नामांची अनेकवचनी रूपं लिहायची आहेत. एकवचन, अनेकवचन, सिंग्युलर, प्युरल. 1 होल, होल्स. एस लागलाय, ईच्या पुढे एस लागलाय आणि होलचं अनेकवचन झाले होल्स. ॲक्स, ॲक्सेस. इथे पण एस लागून अनेकवचन झाले. स्टोन, स्टोन्स. एस लागून अनेकवचन झाले. बकेट, बकेट्स. एस लागून अनेकवचन झाले. 5वा क्वेश्चन आहे, मेक अ लिस्ट ऑफ 10 एव्हरीडे प्रॉब्लेम्स इन अँड देअर सोल्युशन्स. आपल्याला दैनंदिन जीवनात येणाऱ्या 10 समस्या आणि त्यांचा उपाय यांची आपल्याला यादी करायची आहे. आन्सर 1 प्रॉब्लेम, अ टॅप इज लिकिंग. नळ गळत आहे. सोल्युशन, कॉल अ प्लंबर टू मेंड इट. प्लंबरला बोलवा आणि तो मेंड करा. प्रॉब्लेम, फॅन इज नॉट वर्किंग. सोल्युशन, कॉल अँड इलेक्ट्रिशियन. इलेक्ट्रिशियनला बोलवा. प्रॉब्लेम, ऑइल इज स्प्रेड ऑन द फ्लोअर. फरशीवर जमिनीवर तेल सांडलं आहे. सोल्युशन, क्लीन इट अँड देन वॉश इट विथ अ सोप पावडर. आधी क्लीन करा आणि नंतर सोप पावडरने ते धुवून घ्या. प्रॉब्लेम, मोबाईल इज नॉट वर्किंग. मोबाईल चालत नाही. सोल्युशन, शो इट टू मोबाईल स्टोअर. मोबाईल स्टोअरमध्ये तो दाखवा. प्रॉब्लेम, क्लॉग्ड ड्रेन्स. सोल्युशन, यूज अ प्लगर. प्रॉब्लेम, लो वॉटर प्रेशर. कधीकधी नळाला कमी पाणी येतं. लो वॉटर प्रेशर. सोल्युशन, चेक फॉर लीक. पाईप कुठे लीक आहे का ते तपासा. प्रॉब्लेम, ब्रोकन लाईट स्विचेस. लाईटचे बटन तुटलं आहे. सोल्युशन, रिप्लेस द स्विच. स्विच बदला.
बटन बदलून घ्या. प्रॉब्लेम, अ झिप ऑफ बॅग इज स्टॉक. बॅगची चेन खराब झाली. सोल्युशन, रिपेअर इट. ती रिपेअर करा. प्रॉब्लेम, द वॉच इज स्लो. घड्याळ स्लो झालं आहे. सोल्युशन, रिपेअर इट. प्रॉब्लेम, क्लोथ्स टॉर्न. सोल्युशन, शिव इट.